हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगेंची भेट। अशोक चव्हाण, संदीपान भुमरेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली। मनोज जरांगेंनी सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम दिल्यानं भेटीला महत्त्व। हैदराबाद गॅजेटची तपासणी करण्यासाठी शिंदे समिती हैदराबादला जाणार। 8 जुलैला शिंदे समिती हैदराबादला जाणार। हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख। बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला, नाहीतर मी त्याला बसवलं असतं। विधान भवनात रोहित शर्माचं मिश्किल वक्तव्य। लोक घरी जाईपर्यंत गृहमंत्री म्हणून माझी विकेट तर पडणार नाही ना, अशी परिस्थिती होती। मात्र मुंबई पोलिसांनी चोख काम केलं। देवेंद्र फडणवीसांकडून मुंबई पोलिसांचं कौतुक। मॅच जिंकल्यानंतर खेळाडूंचा उदो उदो करतात, मात्र हारल्यानंतर दगड मारायला कमी करत नाहीत। आपल्याकडे खिलाडू वृत्ती असायला हवी, अजित पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विधान भवनात विश्वविजेत्या 4 खेळाडूंचा सत्कार। टीम इंडियाला राज्य सरकारकडून 11 कोटी रुपयांचं बक्षीस। T20 विश्वचषक विजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार। वर्षा निवासस्थानी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल यांचा सत्कार। मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न, खेळाडूंसाठी गुजरातमधून बस आणून काय सिद्ध केलं? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। मराठी गुजराती बाद लावण्याचाही आरोप। कालचा मुंबईतील उत्सव हा बीसीसीआयसाठी स्पष्ट संदेश। विश्वचषक फायनल मुंबईतच हवी, आदित्य ठाकरेंचा ट्विट करत निशाणा। ज्या मैदानावर विजय मिळाला त्याची आठवण ठेवण्यासाठी पिचवरील माती चाखली। पंतप्रधान मोदींसोबतच्या संवादात रोहित शर्माची प्रतिक्रिया। ब्रिटनमध्ये सत्तांतर, पंतप्रधान ऋषी सुनक यांचा राजीनामा। मजूर पक्षाचे कीर स्टारमर पुढील पंतप्रधान होणार। मुंबईतील काही भागात जोरदार पावसाची हजेरी। मंत्रालय, मलबार हिल परिसरात मुसळधार पाऊस। पुढील 2 ते 3 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।